राज्यात सर्वत्र वटपौर्णिमा सण उत्साहात संपन्न झाला। वडाला 7 फेऱ्या मारून महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि 7 जन्माची केली परमेश्वराकडे मागणी। सावित्रीच्या हुशारीने सत्यवानाचे प्राण वाचले। तिच्या वृद्ध सासू-सासऱ्यांचे डोळे परत आले, त्यांना राज्य परत मिळाले। प्रत्यक्ष यमाच्या तावडीतून सत्यवानाचे प्राण सावित्रीने आणले। हिंदू धर्माच्या या सणाचे देशातील अनेक महिला मोठ्या आवडीने पालन करीत आहेत। पतीला दीर्घायुष्य मिळावे, तसेच पुढील 7 जन्म हाच पती मिळावा असे वडाला फेऱ्या मारून परमेश्वराकडे मागणी करतात। ही आहे आपली हिंदू संस्कृती। आज वटपौर्णिमेनिमित्त राज्यातील महिलांनी वटपौर्णिमा मोठ्या आनंदात साजरी केली आणि वटवृक्षाची यथासांग पूजा करून वटवृक्षात 7 फेऱ्या मारून पतीला दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना केली। एकमेकींना वाण देऊन सणाच्या शुभेच्छा दिल्या। पती सासू सासरे यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला। महिलांनी फणस, गरे, जांभळे, करवंदे, केळी, आलू बुखार देऊन वटवृक्षाची पूजा केली। महामुंबई चॅनलचा मिलिंद खार पाटील, पनवेल। एक मिनिट लावायचे त्याला आता किती झालं तिकडे तिकडे नाही गावात आहे का सगळ्या इकडे येते। अरे गाणं लाव की बाबा भैया।